श्री स्वामी समर्थ. घरामध्ये लक्ष्मी यावी म्हणून हळदीचा वापर कशा पद्धतीने करावा? एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेला देवघरामध्ये ठेवा. पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदेल. कोणतेही ग्रहक्लेश असतील तर ते निघून जातील. 2. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते. दररोज आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी. विवाहात अडचणी येत असलेल्यांसाठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. विवाह जमत नसलेल्या मुलामुलींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास लवकरच विवाह योग जुळून येतो. याशिवाय आपण शरीराने व मनाने देखील शुद्ध होतो. 3. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागत नाही तर हळदीचा वापर करा. यासाठी हळद उगाळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. याशिवाय आंघोळ झाल्यानंतर मुलांना हळदीचा टिळा लावावा. त्यामुळे त्यांचे मन शांत राहते आणि अभ्यासामध्ये प्रगती होईल. पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 4. प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही. या उलट पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. घराच्या भिंतींवर हे हळदीचे शुभचिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते. 5. गुरुवारी हळदीच्या 5 पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा. तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल तर दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी भरून टाका आणि नंतर दुसऱ्या वेळेस नवीन गाठी ठेवा. 6. सकाळी लवकर उठून स्नान पूजा करून उंबरठा स्वच्छ करावा. हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाबजल असेल तर, नाही तर घरातील पाणी वापरू शकता. गोमूत्र एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण सगळं उंबरठ्यावर व्यवस्थित आतून व बाहेरून लावावे. उंबरठ्यावर हळद लेपन का करावे? हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते. म्हणून हळद लेपन करणे अतिशय पवित्र मानले जाते. म्हणून घरच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरु स्वामी समर्थ. धन्यवाद.